नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज मी ब्लॉग बनवायचं स्पेशल कारण तसं तर दररोज श्रुतीचा वगैरे ब्लॉग असतोच आणि मी आज घरी एकटीच आहे. म्हटलं चला एकटं मी कसं कसं काय काय करते ते बघूया. तर आज आमचे दादा आणि आत्या गेले देवदर्शनासाठी उत्तर भारतामध्ये, म्हणजे अयोध्या, पुरी जगन्नाथ, हां जगन्नाथपुरी, ओंकारेश्वर, वृंदावन, हां तिकडे सगळे सगळ्या देवस्थानला गेले आणि सुनीलला आणि श्रुती त्यांना सोडवायला गेले. तर अत्यंत्यांना जोडी माझ्या दुसऱ्या अत्यंत्या पण आहे, म्हणजे माझ्या मोठ्या अत्यंत्या आणि ह्या दोन्ही जोडी जाणार आहे 14 जण. तर अत्यंत्या शिर्डीपर्यंत आलेल्या आहे आणि त्यांना समृद्धी महामार्गावरून जायचं आहे. तर मग ह्या अत्यंत्यांना आम्ही तिथपर्यंत सोडवणार होतो. तर सुनील दादा आणि श्रुती गेले त्यांना सोडवायला आणि त्यामुळे घरी आम्ही आता तिघंच आहे. काना तर झोपला आहे, आम्ही दोघंच आहे आता. आणि कानाला झोपी मी जस्ट लावलंय. आता माझं पुढचं काम आवरायचं आहे आणि आज महाशिवरात्र पण आहे. तर स्वयंपाक तर नाही आहे, पण फक्त खिचडी बनवायची सगळ्यांसाठी. तर काना झोपलंय तोपर्यंत मी ॲटलिस्ट खिचडी तरी बनवून ठेवते, कारण तो उठल्यानंतर मला त्यालाच बघावं लागेल आणि तो आत्ताच झोपलाय. तो जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत बघते आता माझं काही काय काम आवरून होईल. जेवढं होईल तेवढं मी करल, बाकीचं राहून देईल. आणि आमचे पारुशे कानाचे पप्पा चालले आंघोळ करायला. यस, आज लवकर उठवलं मला, मम्मी पप्पा जाणार होते म्हणून. तुम्ही का नाही गेले सोडवायला? आता तू म्हणे सुनीलला काम आहे, सुनीलने जाणार म्हणून मी लवकर उठलो. सुनीलला म्हणे मी चाललोय, म्हटलं जाऊ आता काय. कारण मग आता गाडीत अननेसेसरी गर्दी होते ना. ओ कारण 14 जण 5 जण ती गिजगिजच होते, त्यापेक्षा गेले मम्मी पप्पा बिचारे. मस्त सुखरूप यात्रा हो त्यांची. प्रार्थना करा मित्रांनो, त्यांची यात्रा सुखरूप हो, सगळे व्यवस्थित राहो, सगळं ठीक. बरं, आता तुम्ही थोडा वेळ कानाला बघशाल ना? मी आंघोळ करतो आणि तोपर्यंत तू कानाला बघ, नंतर मी बघतो त्याला. हां, पहिले तर मी दूध घेते, कारण मी अजून सकाळचं दूध नाही घेतलेलं आहे. मी सकाळी उठल्या पहिले दूध घेत असते. क्यूट राव हा कानालाही भारी झोपतो. रात्री पण एकदम मस्त झोपलेला असतो माझ्याजवळ. आणि हो, अजून एक विचारायचं आहे, मी डेली ब्लॉग नाही बनवत, फुल ब्लॉग. कारण की आहे ना, आमच्या घरात ऑलरेडी 2 ब्लॉगर आहे, स्वप्नील जाधव ब्लॉग्स आणि श्रुती जाधव. तर त्यामुळं मी नाही बनवत. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघायचं असेल तर मग ट्राय करायला काही हरकत नाही. बघू आता कसं होतं. पहिले तर मी दूध घेते, कारण मला खूप भूक लागली आणि माझा टाईम पण होऊन गेला. मग बाकीचं बघू काय करायचं ते. आज तर काय मला मंदिरावर जाता नाही येणार आहे दर्शनासाठी. तर इथंच मी घरी आत्यांनी पूजा मांडली आहे, कारण आत्यांनी पारायण केलं होतं 2 दिवसाचं, काल आणि आज. तर मग त्याच्यात तिथंच मी पूजा करून घेते. फुलं पण घेऊन आले, तर पूजा करते. दरवेळेस तर आम्ही मंदिरावरती जातो, पण आता मला आज घरीच करावी लागली, कारण मी एकटी आहे आणि कानाला बघायला पण कोणी नाही आहे. तर म्हटलं घरीच करून घेऊया. आत्यांनी पूजा पण मांडली होती, तर मस्त पूजा झाली आहे. आता पोटोबाचं बघतो, फराळ बनवायला घेते आता. तर श्रुतीला सुनील दादांना यायला थोडासा उशीर होणार आहे. म्हटलं खिचडी बनवून ठेवण्यापेक्षा कपडे धुवून येते पहिले, कारण गरम गरम खिचडी छान लागेल. ती उगाच आधी बनवून ठेवायची, मग ती थोडीशी अशी वातड होणार. त्याच्यापेक्षा मी पहिले कपडे धुवून येते आणि मग खिचडी परतवते. बाहेर पायल धुणं धुते आणि साहेबांची झोप झाली. आम्हाला वाटलं तर साहेब 1-2 तास तरी झोपतील, पण साहेबांची तर लगेच झोप संपली आणि हसायला लागले आता. तर बाबा पण आले होते झोका द्यायला त्याला, पण तो उठून गेला. आता त्याला बाहेर काढावं लागेल आणि बाहेर ठेवू पडवीत. बाबा सांभाळशाल ना त्याला? सांभाळशाल ना? तर आजोबांची ड्युटी लागली कानाला सांभाळायची. पर्यंत कानाची मम्मी काम आटपते, इकडं धुणं धुते. पायल किती वेळ आहे अजून? 10 मिनटं.
हा तोपर्यंत खेळाल. ओय कुटू कुट्टू काय झाली का झोप झाली का? झाली झोप. माझे कपडे वगैरे धुवून झाले तोपर्यंत काना पण उठला होता. काना मस्त बाबांपाशी खेळला माझं सगळं आवरूस्तवर. आणि आता खिचडी पण बनवायला ठेवली इथं. आणि सुनील दादा ते पण आले. हे बघा हे दोघं पण आले. आम्ही गेलो होतो सोडवायला. मग तिकडून आले ते. आणि मग आता मी प्लॅन केला होता की ते येईपर्यंत खिचडी करू, कारण सुनीलला लवकर लागते. पण ते बोलले की मला एवढ्या लवकर नाही खायची, मला लेट खायची म्हणून. तर मग आम्ही तिघं खाऊन घेऊ, त्यांना नंतर देऊ. तुमच्या यांची लयच नाटकं येऊ. पण त्यांना म्हटलं आता त्या खिचडी परतीत असतील तर तुम्हाला भूक लागेल म्हटलं, त्याच्यामुळं मला अजिबात फोर्स करायचं नाही. म्हणजे मला जेव्हा कडक भूक लागेल तेव्हा मी खायची नाही. बरं म्हटलं बरं चालेल. परत म्हणशान का मी मम्मी घरी नाही, मला म्हणल्याने तुम्हाला भूक लागली तर खाली येणार सांगा म्हणून. खायचं तर खा, हा खायचं तर खा. आणि शिवरात्रीला स्पेशल असतं मेन कौट. तर फोडते त्याच्यात गुळ घालून. हा तोपर्यंत खिचडी पण परतून होईल. मग यांना बोलवते आणि आम्ही तिघं मस्तपैकी खाऊन घेऊ. तर खिचडी वगैरे मस्त परतून झाली आहे आणि आता आम्ही तिघं बसलोय जेवायला. काय काय जरा सांगता गाव. खूप सगळे पक्वान आहेत आज उपवासासाठी. खिचडी आहे, आणखी दही, दूध, तूप, लोणी, खातम ऐटीत राहतम. एकादशी दुप्पट खायची तशी गंमत आहे. हो हे कमी करेन, मी नाही खाणार एवढं. हा कॅमेरा बंद झाला की मग खायला. आणि अजून केळी पण आहे. कुठे कुटू पण आहे. कुटू झोपायचं नाही म्हणतोय, मग त्याला आमच्यापाशी आणलंय थोडा वेळ. म्हणजे कसं सुंदरने बोललो घरी मम्मी पप्पा नाही तर माझी जबाबदारी त्याचं. कशाची कोणाची? सुनीलची. अहो बाई हा त्याला कोणीतरी लागत कायम काळजी घेणार नाही का? तुझी मम्मी नाही ना आता. अगं बाई आता काय कुठे आता तुमच्या दोघांवर पहा आम्ही कसं शासन. तुमचा कसं छळ करतो आम्ही आता. हा रिमोट इकडे आला तो आम्हाला बघायचंय. मम्मी ते बघते बरं का ब्लॉग. बघून जा, आम्ही करून झाल्यावर बघणार आहे ना ते. मी येते यायच्या दिवशी टाकीन हा व्लॉग. दुपारची मस्त कानाची आमची झोप झाली आहे. चहा वगैरे झालाय ना. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर 2 मंदिरामध्ये जाणार आहे. एक तर महादेवाच्या आणि अजून एक आम्ही देवीच्या मंदिरात जात असतो ना तिथं पण जाणार आहे. कारण खूप दिवसापासून आम्ही कानाला तिथं पाया पडायला नेलं नव्हतं दर्शनासाठी. तर मग आता घेऊन जातोय. दादू गुमी गुमी करायला जायचं ना. कारण परत आता उद्या आम्हाला जायचंय मामाच्या घरी. आम्ही दोघं मामाच्या घरी चाललोय. हा बो आम्हाला नाही करमणार आता. हो तर मग त्याआधी आम्ही दर्शन घेऊन येतो आणि मग मग आम्हाला बॅग पॅक करायची. ओ खूप काम आहे तुम्हाला तर आज. आणि संध्याकाळचं परत मग फराळाचं बनवायचंय. हो ते आधी आम्ही दर्शन घेऊन येतो. ये काना ये बाप्पा करायला जायचं. काना, तू एक्साइटेड आहे? ये असं कर ये. काहीतरी दुसरीकडे लक्ष आहे त्याचं. देव उजेड समजतोय. वा वा तरी पण त्याला तेच पाहिजे. मी मध्ये मध्ये येते तरी. काना छान पैकी रेडी झालाय ना. आता आम्ही चाललो मॅचिंग मॅचिंग आहे दोघं. तिघं पण. तुम्ही पण आहे आमच्यासोबत. ये बाप्पा केला दादू. ए दादू बाप्पा करून घे. झाला परत एकदा बाप्पा करा. जय जय बाप्पा. पोहोचलो आम्ही घरी. आम्ही सगळ्या देवबाप्पाचं दर्शन करून आलो. आम्ही देवीचं दर्शन करून आलो. आम्ही शंकर भगवानचे दर्शन करून आलो. आता आमच्या अंगावरून तुकडा पाणी उतरवा. काकी लवकर या काकी. नजर काढ आमची मगच आम्ही एंट्री करू. आम्हाला टाइम नाही बोलायला. आम्हाला नाही बोलायचं. आमच्या तोंडावर कॅमेरा नका घेऊ. आम्हाला घाई घाई करायची आता. आम्ही थकलोय. आम्ही मान टाकली आता. आम्हाला झोपायचंय. आमचे डोळे दुखताय नाही का.
लेट्स गो. देवदर्शन वगैरे करून आलोय आणि लवकर आम्ही फराळाचं बनवायला घेतलंय, कारण आमच्यांना भूक लागली आणि सुनील दादांना पण बाहेर जायचंय, गावात आमंत्रण आहे, तर त्याच्यासाठी मग आम्ही लवकर बनवून घेतोय. श्रुती इथं मस्त वडे बनवते, कारण सकाळी आम्ही खिचडी बनवली होती. तिला बगर पण नाही चालत ना. हा साबुदाणाच खावा लागतो खिचडी पेक्षा वडे. हा 2 टाइम एकच खाण्यापेक्षा. आणि मी वरती तळून घेते, म्हणजे आमचं कसं पटकन आवरण आणि आम्ही पटकन बिग बॉस बघायला रेडी होऊ. कानाला झोपी लावलंय, तो थोडा त्याला जास्त झोप येत होती, तर त्याला झोपी लावून दिलं. तोपर्यंत आमचा स्वयंपाक वगैरे होऊन जाईल. आणि झिरकं पण बनवलंय आम्ही. आमच्याकडे याला झिरकं म्हणत्या. शामटी म्हणते, काही बरबट म्हणते, हा. वेगवेगळे नाव आहेत. हा आता असा ना बाबा